जातं. हो आणि यावेळी हेलिकॉप्टर शॉट बजरंगी स्ट्रोफियर और परत छोटा जगभर प्रसारित केलं जाईल. www.cricklife.in लाईव्ह व्हिडिओज आणि ही स्पर्धा आगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचली आहे. चेंडू जातोय लॉंग लेग फाईनल स्कोर आहे जबरदस्त चौकार लॉंग हत्यार वापरले सूरज कोराने रिव्हर्स स्लिप आणि यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूला सोय पद्धतीने अडवले आणि त्यानंतर सिंगल घेतली जाईल. धावफलक पुढे सत्तावले गेले 15 धावा. कामगिरीसाठी तयार होतोय किरण कापटे उर्फ के सन्मानपूर्वक धावेचा प्रयत्न केला. सिंगार खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पाहूया किरण कामटे एक आयकॉन खेळाडू आहे. त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने वापरते यावेळी काय आपला तो होतोय किरण कामटे. हो आणि यावेळी क्रीज वरती गुडघा टेकून स्कोर राहिला खेळलेला फटका आणि या फटक्याला बळी पडले किसन मळगे. शेलबाद फलंदाज किसन मळगे बाद पहिला मोहरा तंबूच्या आसऱ्याला मारा केला जाईल. माती लावली हाताला थोडीशी माती आणि तदनंतर सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. माती क्रिकेटच्या मैदानावरची माती जोडते त्या षटकाला सुरुवात होते आणि यावेळी सूरज कोरम बिगिट करतोय. चेंडू सीमेच्या बाहेर भिरकावून दिलाय. त्याचप्रमाणे वाळेन गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय व्यक्तिमत्व मनोहर भाऊ साठे आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक सभावरती. हो यावेळी सुरेख पद्धतीने चेंडू टाकला गेलाय. धावेचा प्रयत्न होतोय आणि सूरज मात्र प्रयत्न करतोय आणि त्यानंतर लेगबायच्या रूपाने धाव नोंदवली जाईल. धावफलक पुढे साचावले गेले. संघाची वाढती धावसंख्या धावमध्ये 37 धावांवरती. पुन्हा सूरज 1.4 32 धावा गमावतोय. दरम्यान हवेमध्ये चेंडू आहे. आणि ताकदवर मासा डाव्या सूरज कोरम जर्सी जर पाहायला गेलं तर अगदी पिवळ्या रंगाची जर्सी जे 12 मध्ये दरम्यान सर्व पर्याय गेला. स्वतःच्या दूरवर चेंडू देतोय. खरं होती तुझं चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोका. कोण खेळाडू तेजस आणि विशाल बघूया कशा पद्धतीने कामगिरी करणार आहे. सागर गोलंदाज मार्गामध्ये तयार होतोय. 47 हो आणि यावेळी अचूक गोलंदाजी जुमारावी लागेल. हवेमध्ये चेंडू असेल आणि क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूमध्ये आलाय आणि त्यानंतर 2 धावा जे खेळपट्टी होते बहारदार इथं घेतले गेले. धावफलक आवश्यक तेजस शिंदे. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूला गेलाय किरण कामटेकडून फलंदाज तेजस झेलबा. तिसरा .in माध्यमातून लाईव्ह स्कोरिंग कामकाज जे केलं जातंय. तुम्हाला लाईव्ह पद्धतीने या स्पर्धेचा अनुभव घेता येईल व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे स्कोरिंगच्या माध्यमातून. यामुळे फुलटॉस चेंडू आहे. सन्मानपूर्वक फटका खेळला गेलाय. मिड ऑफ दरम्यान जो फटका खेळला क्षेत्ररक्षक चेंडू त्याला चेंडू घेतला फेकी सुरेख पद्धतीने. किरण तदनंतर चेंडूचा कलेक्शन करत असताना थोडासा तास पडलाय आणि त्यानंतर तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावफलक 3 पुढे 27 एक चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागणार. सुरेख फटका खेळलाय आणि त्यानंतर थोडीशी दिशा बदलली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर बहादुरी त्या जे अडवले गेले आपण बहादूर त्या षटकात टाकेल. विशाल मानकर बहादुरीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. परभाव चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि फेकी सुरेख पद्धतीने. हो आणि यावेळी बहारदार चेंडू आहे. आपला चेंडू
विशाल मानकर कडून पुण्याला श्रीदेवी फरक घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्यानंतर क्षेत्रशा चेंडूवर झाला सिंगल बाजूमध्ये सन्मानपूर्वक घेतली गेली आणि धावफलक पुढे 7 आहे 62 धावा धावफलक होती यावेळी पाहायला मिळतात. जास्तीत जास्त धावसंख्या बनवणं फार महत्वाचं आहे. पुन्हा सुरेखरित्या फरक खेळला क्षेत्रक्षक उपस्थित आहे सिंगल निश्चितपणे मिळेल आणि धावफलक पुढे 63 धावा करावी लागेल. जीतना है तो नहीं चलेगा एक का दुक्का चाहिए चौका और छक्का चौकार आणि षटकाराची बरसात करावी लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल निश्चितपणे धावसंख्येत वाढ होते. रिव्हर्स सूरज गायकवाड रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावरती झेलबाद झालाय. अफलातून कामगिरी झेल टिप्पण्यासाठी सागर डोळे गोलंदाजी मार्गावर तयार होतो आहे आणि यावेळी मयूर साळुंके हो आणि यावेळी सुरेख चेंडू यापूर्वी आपण पाहिलं चेंडू सागर गोळे वळणगावचे युवा नेते व सन्माननीय शिवाजी नाना साठे आपण येथे उपस्थित राहिले. आपलं विभागीय क्रिकेट बोर्डातर्फे हार्दिक असं स्वागत. दाबून दोन्ही ससावले गेले आणि संघाची भारतीय धावसंख्या जाऊन गोळे गोलंदाजी बाजूने तयार हो आणि यावेळी सुरेख पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न असतील अगदी खेळपट्टीच्या जवळ चेंडू आणला जाईल आणि त्यानंतर धावपत्र करून हो विशाल मानकर साठी हा मार आहे. दरम्यान थोडसा काळ क्षेत्रक्षण होतोय. एक धाव तर घेतली निश्चितपणे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दरम्यान 2 धावा सुरेख धावफलक 2 निबडे दरम्यान धावाची संधी असेल हो आणि याच बरोबर विशाल मानकर होतोय धावबाद फलंदाज तयार. यावेळी सुरेख फटका खेळलाय आणि क्षेत्रशा चेंडू येण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं त्यानंतरची फेकी सुद्धा बहारदार आहे धावफलकावरती. पुन्हा बहादारीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट मध्ये येऊ शकला नाही. बॅट मध्ये चेंडू मेडल होऊ शकला नाही. आपलातून फटका जो असणार आहे क्षेत्रशा चेंडू मध्ये येतोय आणि त्यानंतर अडवलं सुरेख पद्धतीने सिंगल घेतली. धावफलक 77 धावा किरण कांबळेकडून 77 धावा आणि यावेळी सुरेख फटका खेळला गॅप मध्ये चेंडू असेल सुरत मयूर साळुंके आणि दरम्यान हा चेंडू बाजारामध्ये सुरेख असेल हवेमध्ये चेंडू आहे हो जेलबादची संधी असेल आणि दरम्यान शेल टिपलाय संघाचा संघनायक भाग होतोय. सुरेखीचा फटका जो खेळला गेला क्षेत्रक्षेत्र दरम्यान उपस्थित असेल आणि निश्चितपणे चेंडूला अडवलं झाली. एकांतर घेतलं दुसऱ्या धावेमध्ये धावाची संधी परंतु पाहता पाहता मैदान पुन्हा एकदा आधी बहारदारीचा फटका आहे. क्षेत्रशा चेंडूवरती आला चेंडूला घेतलं गेलं फेकी सुरेख पद्धतीने दरम्यान कलेक्शन सुद्धा लाशा होतं बॅकअप करण्याचा प्रयत्न आहे आणि हवेमध्ये चेंडू जलबादची संधी असेल परंतु क्षेत्रशा दूरवरती आहे आणि त्यानंतर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. सुसार जावे चेंडू फरार होतोय तरी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि त्यानंतर चेंडूला सुरेख पद्धतीने अडवलं गेलं. 3 धावा घेतल्या गेल्यात आणि धावफलक पुढे ससावले गेले 88 धावा आणि यावेळी बहारदार चेंडू टाकला गेला अमर शिंदेसाठी. अमर शिंदे बहादारीचा फटका गेला क्षेत्रशा चेंडूवरती येतोय दरम्यान किरण चेंडूवरती आलाय फेकी बहारदारीचा आहे त्यानंतर कलेक्शन सुरेख आणि धावबादची संधी आणि यावेळी फलंदाज होतोय धावबाद 2 धावा मिळतील. धावफलक 2 निवडे ससावले गेलं आणि संघाची भारतीय धाव कृष्ण आवस्कर नवीन फलंदाज मध्ये जातो लागोपाठ दुसरा फटका आणि यावेळी फलंदाज झालाय सुरेश गायकवाड अर्थात भाऊ तयार. समोर आता मंगेश गोरकोटे ऑप्टिका बाय चेंडू गौरमध्ये खेळला गेला 1 सेकंडमध्ये क्षेत्रक्षक चेंडू होते सुरेख सिंगल काढली गेली आणि सिंगलच्या साह्याने धावफलक आहेत 1 धाव. माझ्यामध्ये धावफलक आहेत 1 बिनबारीक ऑप्टिका बाय चेंडू एक पाऊल पुढे खेचत चेंडू खेळायचा प्रयत्न एक नव्हता पाडला गेला आहे सुरेश गायकवाड. गायकवाडचं पान मोठं नाव आहे गोलंदाजीसाठी तयार. माझ्यामध्ये काय चमत्कार होतो हा चेंडू
ओबीजी नक्कीच कव्हर मध्ये काय गेलाय हलका आपण काय गेलाय सिंगल काढली गेली सदाशी चेंडू देतो सुरेखची सिंगल काढली गेली क्रमांक 14 2 धावा पूर्ण आज 2 धावा धावपल 2 बोटला 3 धावा रिअर असे दूर एक घटना आहे आणि घटना किती तो आहे आपलीमध्ये आपण विशाल सर आपण बघितले की मोठी करण्यासाठी मला वाटतं फार असं दुर्मिळ अशी घटना आहे पुण्याचा सूरज गायकवाड आता धावत आहे कृष्णा गाडीसाठी विशाल आता वरचं बांधून दिलाय चेंडू आमची किंवा नक्कीच त्या ठिकाणी टायमिंग होत नाही चेंडू आता वीज तेवढी खात नव्हती कारण आपण बघत आहोत की चेंडू खेळताना बरेच प्रकारे वीज हा चेंडू शेवटचा चेंडू डावीच्या बाहेर चेंडू बघायचा आहे त्यांनी मात्र सोयी घोषित केला चेंडू वाईट आहेत त्यामध्ये एक थंड करायचा पक्षीच्या चेंडू काय केला सूर्य नक्कीच चेंडू बघत आहे पंचांनी काय केलंय इशारा मात्र काय नाही चेंडू मात्र डॉट आहेत आणि पंच अमरसाठी तर सांगतात की बोले काय 5 धावा गोलंदाज दरम्यान केली त्या ठिकाणी सिंगल काढली गेली आणि बघता 2 धावा पूर्ण होतात की काय बघत नाही 2 धावा काढली गेल्या आणि तिसरीसाठी 5 लाख 3 धावा पूर्ण महिन्यामध्ये 11 धावाचा 5 लाख चालू आहे जे किसन तयार आपली जेव्हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू नक्कीच मंगेशला पुन्हा एकदा एक अपेक्षा होती की चेंडू मंगेश शॉर्ट स्ट्राईक तयार आहे आणि यावेळी मात्र श्रीमतीचा फरक केला बंद केला धावाची संधी फरार आली फरार आली पहा मध्ये किती धावा मिळतील सर आणि यावेळी असतील पैसे पुन्हा एकदा तयार आपल्या मालकी चेंडू नक्कीच चेंडू खाणून द्यायला गेलाय नक्कीच लोड पुन्हा चेंडू नक्कीच बोलत आहे आपली मालकी चेंडू पुन्हा एकदा बॅट चालू गेले पंचांनी मात्र वाईट घेतली 8 धावा शेवटचा चेंडू नक्कीच ड्रॅगन बघायचा वाईट बॅटने पुन्हा दोष दिलाय दोन्ही संघ हो चेंडू खेळला गेलाय हा मात्र स्वीकार केले गेले आणि चेंडू जाऊ गेलाय शिवारचे बाहेर आर पाय 4 पहा मध्ये हा चेंडू हो डावीची चेंडू खेळलाय विकेट खेळलाय दरम्यान दोन टाकला इतका नंबर पहिला आवाज लागला आहे आणि मंगेश्वरकडे संघाचा नवीन फलंदाज नाश्ता केला सज्ज आहे ऑनसाइड फलंदाज तयार आणि यावेळी कृष्ण हवेमध्ये चेंडू खेळतोय नक्कीच केंद्रीमध्ये घातले गेले केंद्रीमध्ये समोरच्या संघाला घातले सागर तयार आहे श्रीकृष्ण फलंदाज खेळलाय त्यानंतर किसन मर्गे चेंडू त्याला चेंडू घेतला गेला फेकी सुरेख पद्धतीने पवित्र बाग लाचो क्षेत्रक्षण एकच धाव फलक 24 धावा सचिन बद्दल क्रिकेटचा गॉड सचिन बद्दल कितीतरी बोललं सचिन बद्दल किंवा गेलाय कारण सचिन एक अवतार घ्यावं लागला कधी नाराज झाला नाही आदर केला रिस्पेक्ट दिला आणि तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळला गेला सिंगल काढण्यासाठी खेळ गेलाय आणि बाबूला 2 बोटला 1 धावा तेवढी तुमची उंची वाढत असते नक्कीच आपण पाहतोय पण एकदा सागर गोळे ऑन स्ट्राईक तयार आहे आणि यावेळी चेंडू बॅट मध्ये येऊ शकला नाहीये चेंडू बॅट मध्ये मिळवू येऊ शकला नाहीये थोडीशी नाराजी असेल लेकिन नावाचं वादळ माझ्यामुळे काय कामगिरी करते हा चेंडू शॉर्ट चेंडू नक्कीच सोडून दिला गेलाय चेंडू पंचांनी अमर सरांनी सूरज गायकवाड समोर आहे किरण कामते के फार मोठा फलंदाज आहे संपूर्णपणे पुणे जिल्ह्यामध्ये हा चेंडू खेळला गेलाय स्कोअरला दिशेने चालवला गेलाय आणि बघा बॅट फुटले गेले घेऊन दाद वाटला गेलाय नक्की त्या ठिकाणी फार मोठा अंतर कट केला आणि यावेळी सरपदरी फरक घेण्याचा प्रयत्न केला कारण किरण कामटेकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळी सिंगल घेतली गेली धाव आणि यावेळी स्वैर मारा अवांतर धावसंख्या होता अट्टास कारण शेवटचा दिवस व्हावा गोड आणि किसन नक्कीच फार महत्वाच्या क्षणी किरण कामते केकेला बात करण्यामध्ये झालंय फार महत्वाचा किमती मोहरा ठेवला गेलाय कारण किमती मोहरा आहे हा चेंडू शॉर्ट चेंडू नक्की त्या ठिकाणी गाईड केला गेला शेवटच्या क्षणी सिंगल काढली गेली
आणि ज्यावेळेस आपण फलंदाज हा फटका खेळतो ना ऑफ साईडला क्रिकेट म्हणलं तर एक अनुमान तर किंवा लॉजिक याचं नाव नक्कीच बॅटिंग कडे होती की काय ते मात्र बघा नाही. दरम्यान सिंगल काढली गेली आणि सिंगलच्या साईड नक्कीच या मध्ये साईड गेले की कडे सागर गोष्ट होती सज्ज आहे. सूरज गायकवाड तयार आणि यावेळी अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट मध्ये यश नाही. सिंगल घेतली. पुन्हा एकदा जोरदार अपील होते परंतु नक्कीच अपील आणि 4 पॉईंट क्षेत्रामध्ये तुझ्या डावीची बाजू नक्कीच वन बॉल त्यांना सुरक्षा फेकी केली गेली. दरम्यान सिंगल भेटेल आणि धावफलक आहेत एकूण काय कमलेश पवळे. हो कमलेश पवळे सन्माननीय व्यक्तिमत्व वाकळे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानाबंद व्हायचं आहे. आणि यावेळी फलंदाज होतोय 3 तार त्रिफळात. नक्कीच यावेळी आपण पाहतो तिकीट करे पाकोडे फरवासाच्या सीमारेषेच्या बाहेर नच्या सडच्या कारण आजी दुर्गाचा संग्रायक मयूर तयार आपल्या बाहेर पुन्हा एकदा बॅट चालू गेली. तात्पट चालू गेला चिडू सुरेख पंधरा सोयी यात मध्ये होती पटापट आहे. हा चिडू पंधर मात्र 5 बाद दरम्यान चेंडू काय गेलाय ऑलसाईडला गेलेला आहे आणि स्कोरिंग दिशेनं दरम्यान सिंगल काढली गेली. पाव चेंडू देतो आणि सिंगल दुसरी काढली गेली आणि 2 धावाच्या धावफलक आहेत. संग्राहक मैदानामध्ये गोलंदाजी मार्ग दे सागर बहादरीचा कामगिरी करतो परंतु आपण पाहिलं वारंवार चेंडू मात्र सामन्याचं भवितव्य बदलेल म्हणून प्रत्येक चेंडूवरती कामगिरी करणं फार महत्वाचं आहे. दरम्यान हा चेंडू सुरेखीचा खेळ आहे. क्षेत्ररक्षक सुरेख मध्ये अगदी धडपड करून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल धावफलक 49 धावा आहेत. तर संघ अर्धशतकी खेळ पूर्ण करेल आणि यावेळी सुरेख फटका जलवाची सत्य असते. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती आहे. आधी चेंडू वारंवार दिशा बदलतोय. त्यानंतर क्षेत्ररक्षक गेलाय चेंडू आनंद केला. चेंडू घेतला गेला फेकी सुरेख आणि यावेळी हिट पहा किती लास्टच्या हवे पण याचा काहीच उपयोग नाहीये. धावेचा प्रयत्न होलाय आणि 1 धाव मात्र तदनंतर गमावली गेली. एकूण मिळतील 4 धावा चेंडू शिल्लक आहेत. सागर गोळी लागू आपल्याला जाईल 12 चेंडू 38 काय होतं मला गोलंदाज आहे 30 नंबर गेले. आजून 60 चेंडू किती खेळला गेलाय. स्कोरिंग आणि डीप मिड विकेट मध्ये खेळला गेलाय. सिंगल काढली नवीन चेंडू उचल गेलाय आणि बघता 2 धावा पूर्ण 11 चेंडू 36 बनावत आहेत. नक्कीच आणि मुळशी तालुक्याचे सर्वात दिग्गज स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं नाव घेतलं जातं. खऱ्या अर्थाने क्रिकेटला जरी पाहिलं की सुद्धा अध्यक्ष राहिलेले व्यक्तिमत्व आहे म्हणजे आपले शरदचंद्रजी पवार. त्याप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा राहिलेले शरदचंद्रजी पवार आणि मुख्यमंत्री होणार व्यक्तिमत्व शरदचंद्रजी पवार साहेब आणि ते वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री धावफलक असलेला पाहायला मिळतात. दरम्यान चेंडू सुरेखीचा आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. सूरज चेंडू तयार आहे. एका हाताने चेंडूला अडवलंय आणि त्यानंतर सिंगल आहे. धावफलक होतोय सागर ऑन स्ट्राईक. चेंडू सुरेख आहे. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि नेहमीच दीपक सर म्हणलं जातं ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत करतो. विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थानाबंद व्हायचं. नक्की त्या ठिकाणी सागर गोळे दरम्यान हा चेंडू यशाच्या बाहेर वाईट चेंडूचा इशारा आहे. सागर गोळे तयार. हो यावेळी सोयी पद्धत फटका खेळण्याचा प्रयत्न जागेवरती उभं ठेवलंय. जागेवरती उभं राहिलाय. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. सारं जग जिंकायचंय जिंकल्याशिवाय हार मानू नका. आणि यावेळी चेंडू हवेमध्ये असेल किसन मार्गने शेल टिपतोय फलंदाज बाद सागर गोळे बाद. ज्या चेंडूने 25 धावा दरम्यान चेंडू सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवरून शिल्लक कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो पाहायला मिळतात. दरम्यान 2 धावा सुरेख पद्धतीने केल्यात. आता सुद्धा होऊ शकतो 3 चेंडू 23 हवेमध्ये चेंडू आहे. जलवाची संधी असेल बिहाइंड कॉट शेल टिपलाय फलंदाज बाद. देशामध्ये राज्यामध्ये आजून सुरू खेळला गेला चेंडू आता नक्कीच खेळण्याचा प्रयत्न गेली आणि हा सामना नक्कीच फलंदाज बाद.